कांदिवलीमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा संशय. घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याची तक्रार. बुकिंग केल्यानंतर OTP मिळूनही अनेक ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हर होत नसल्याचा गोंदिया जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून धाड सत्र मोहीम. पोलिसांकडून 4 दिवसांमध्ये 30 गॅस सिलेंडर जप्त करत एकाला अटक. गॅसची साठवणूक केल्यास कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाकडून इशारा. मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील अशोकनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. HP गॅस एजन्सीकडून नागरिकांना घरपोच गॅस मिळणार असल्याच्या सूचना. पुण्यामध्ये गॅस टंचाईमुळे तंदूर भट्टी आणि चुलींच्या मागणीत वाढ. शहरातील कुंभारवाडा परिसरामध्ये चूल खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी. हॉटेल व्यवसाय बंद होऊ नये यासाठी मालकांकडून पर्यायी मार्गांचा वापर. धुळ्यामध्ये रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवल्यावरच सिलेंडर. कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार सिलेंडर. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनानं उचलली पावलं. मुंबईत गॅस टंचाईचा फटका शिवभोजन केंद्राला. गोरेगाव पूर्वेमध्ये चुलीवर शिजतंय शिवभोजन थाळी. सरकारनं शिवभोजन केंद्रांना प्राधान्यानं गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. गॅस टंचाई विरोधात अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. शिरपूर तालुक्यातील भाटपुरा भागामध्ये ग्रामस्थांचं आंदोलन. रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी. मोदींच्या नावानं भजन करून धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही. खासदार संजय राऊत यांची टीका. पंतप्रधानांना इंधन टंचाईवर बैठक घ्यायला वेळ नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यायला हवी असंही मत व्यक्त. घरगुती गॅस सिलेंडरच्या खरेदीसाठी पुण्यात लांबच लांब रांगा. तर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून नागरिकांनी रांगा लावू नयेत. मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आवाहन. सिलेंडर तुटवड्यामुळे कर्जतचं प्रसिद्ध वडापाव दुकान बंद करण्याची वेळ. कामगारांचा पगार काढण्यासाठी चुलीवर मिसळ बनवण्याची वेळ. पर्यटकांना भुरळ पाडणारा कर्जतचा वडापाव. अरब देशांमधले 15,000 भारतीय कामगार बेरोजगार होण्याची भीती. युद्धामुळे सौदी अरेबिया आणि UAEमध्ये पुढच्या महिन्यापासून काम नाही. विमानांची तिकीटं कामगारांच्या आवाक्याबाहेर. युद्ध लांबलं तर भारत सरकार कामगारांना आणणार का असा प्रश्न. पुण्यामध्ये गॅस टंचाईमुळे कडक भाकरी आणि कडक पाव मिळणं बंद. हॉटेलमधील बोर्डनं वेधलं लक्ष. व्यावसायिक सिलेंडर तुटवड्यामुळे निर्णय. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅस बुकिंगसाठी जिल्हा प्रशासन वाढवणार कॉल सेंटरची क्षमता. गॅस बुकिंगसाठी येणाऱ्या कॉल्सची संख्या वाढल्यामुळे निर्णय. आधी एका मिनिटाला 200 कॉल स्वीकारले जात होते. आता मिनिटाला 400 कॉल स्वीकारण्याची व्यवस्था. बीडमध्ये हॉटेल पाठोपाठ स्वीट मार्ट चालक अडचणीत. संबंधित वस्तूंच्या किमतीमध्ये 25% वाढ. आखाती युद्धामुळे तेल, बेसनपीठ, मैदा, साखर आणि सिलेंडर दर वाढीचा फटका. फरसाण, पेढे, समोसा, कचोरी आणि इतर गोड पदार्थांची भाववाढ. व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे स्वीट मार्ट देखील बंद पडण्याची शक्यता. युद्धाच्या धामधुमीत सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरामध्ये आज प्रतितोळा 1,000 रुपयांची घसरण. तर GST शिवाय सोन्याचा दर प्रतितोळा 1,56,500 रुपयांवर. चांदीच्या दरांमध्येही 4,000 रुपयांची घसरण. चांदीचा आजचा दर प्रति किलो 2,56,000 रुपयांवर. एअर इंडिया आणि इंडिगोची दुबई उड्डाणं रद्द. रोज फक्त एकच विमान सोडण्याचा दुबई विमानतळ प्रशासनाचा निर्णय. किमान आठवडाभरासाठी निर्णय. एअर इंडिया एक्सप्रेसकडून अबुधाबी, रास अल खैमा आणि शारजाची उड्डाणं देखील रद्द. इराणचा अमेरिकेच्या तळांवर जोरदार हल्ला. इस्रायलसह आखाती देशांवर केले हल्ले. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर. UAE धफरामधील तळावर मोठा हल्ला. इराणकडून ताज्या हल्ल्यांमध्ये 10 फतह आणि कद्र क्षेपणास्त्रांचा वापर. युद्धामध्ये आतापर्यंत 700 क्षेपणास्त्रांचा मारा तर 3,600हून अधिक ड्रोनचा केला वापर. खार्गवरील अमेरिकेचा हल्ला जगासाठी संकट. होर्मुझ सामुद्रधुनी आणि खार्ग बेटासंबंधी इराणचा इशारा. खार्ग हल्ल्यानंतर नवी समीकरणं पुढे येतील. होर्मुझमध्ये अमेरिकेला आमची ताकद कळली असेल. इराणची अमेरिकेवर टीका. इराण युद्धामध्ये सोबत या, अन्यथा नाटो देशांचं भविष्य वाईट. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. ट्रम्पना हवंय होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नाटो देशांचं सहकार्य.
द फायनान्शियल टाइम्सच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांची आगपाखड, सर्व देशांनी मिळून हॉर्मुझमध्ये पाळ ठेवू असा ट्रम्प यांचा प्रस्ताव. इराणच्या कोम शहरामध्ये जोरदार बॉम्बस्फोट, कॉन्क्रीट कारखान्यामध्ये क्षेपणास्त्र हल्ला, हल्ल्यामध्ये कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त, जीवितहानी नाही. इराणी सैन्य आणि IRGCचे जोरदार प्रत्युत्तर, इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले, UAEतील अल धफ्रा या ठिकाणी अमेरिकेच्या तळावर लक्ष्यीकरण, इराणकडून आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र हल्ले, 3300 ड्रोनचा वापर. इराणकडून इस्रायलवर सेजिल या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा मारा, इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी वापरले सेजिल क्षेपणास्त्र, इराणनं इस्रायलच्या हवाई नियंत्रण कक्षाला बनवलं लक्ष्य. इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ कारच्या डॅश कॅममध्ये कैद, रस्त्याच्या कडेला झालेल्या हवाई हल्ल्यामुळे मलबा गाड्यांच्या ताफ्यावर पडला. दुसऱ्या महायुद्धामध्ये इस्रायलकडून F-351 विमानांचा वापर, लढाऊ विमानांचे फोटो प्रसिद्ध, आदिर F-351 हे मध्य पूर्वेतील सर्वात प्रगत विमान, हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम. इस्रायलचे इराणवर जलद हल्ले सुरूच, इस्रायली हल्ल्यामध्ये इराणचं अवकाश संशोधन केंद्र उद्ध्वस्त, तेहरानमधील ताराश अंतराळ केंद्राचं मोठं नुकसान. इराणमध्ये अनेक इराणी लष्करी तळं उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेचा, अमेरिकन लष्करानं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ, इराणच्या लष्करी क्षमता नष्ट झाल्या आहेत, अमेरिकेची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.